माझ्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद अक्षय पाटील सर. आणि त्यानंतर अक्षय कोळंबेकर सर आपण पुढे यायचं आहे. आपला देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. अक्षय कोळंबेकर सर यांचा सन्मान आपण करणार आहोत. राजेंद्र नाईकदुरे यांच्या शुभ हस्ते अक्षय कोळंबेकर यांचा सन्मान मुख्य मंचावर आपण पाहत आहोत. धन्यवाद. तिन्ही पंचांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की त्यांनी जो रेशिओ मेंटेन केलाय म्हणजेच टाइम मॅनेजमेंटचा तो खरंच कौतुकास्पद राहिलेला आहे. वेळ वाचवण्याचं काम पंच सुद्धा करतात आणि काय प्युअर डिसिजन्स आमच्या सर्व पंचांच्या वतीनं आयोजकांना लाभले. संघाने देखील प्रत्येक निर्णयाचं स्वागत केलं. तर सर्व पंचांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. अक्षय कोळंबेकर सर या, अक्षय पाटील सर या आणि विश्वनाथ लिंगाय सर आपण देखील आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. त्यानंतर आमच्या सर्व समालोचकांनी यायचं आहे. शिरडा या गावातून बिलॉंग करत असताना हिंदी भाषेतून आपलं प्रभुत्व विविध आयोजकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून कोकण आणि गोवा या परिसरामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडणारे दिग्गज समालोचक आदरणीय अशोक नाईक सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहत आहोत. आज एका दिवसासाठी त्यांची सेवा या स्पर्धेला लाभली. सन्मान होतोय दिग्गज समालोचक आदरणीय अशोक नाईक सरांचा. त्यानंतर कोकण रत्न अमोल जमदाडे सर जे नोकरी सांभाळून आपलं पॅशन जोपासतात आणि म्हणूनच त्यांची देखील आवाजाची जादू आपण फक्त कोकणातच नाही तर कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांच्या आवाजाची जादू आपण ऐकली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. असे दिग्गज समालोचक अमोल जमदाडे सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहत आहोत. धन्यवाद अमोलजी, आपण या स्पर्धेत आपल्या आवाजाची सेवा दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. असाच उत्तरोत्तर प्रगती करत राहाल हा विश्वास आहे. त्यानंतर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला वेळ दिला, आपला अनुभव दिला आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे काय हवंय ते ज्यांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळालं तर उत्तम मुणगेकर आपण यायचं आहे आणि आपला देखील सन्मान मुख्य मंचावर स्वीकारायचा आहे. कारण फक्त ती सहकार्याची भावनाच नाही तर त्यांच्या समालोचनाची जादू सुद्धा या 5 दिवसात आपल्याला ऐकायला मिळाली. तर उत्तम मुणगेकर सरांचा आपण सन्मान मुख्य मंचावर पाहत आहोत. खरं तर आयोजकांना सहकार्य करणं ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे आणि त्याचमुळे मागच्या 23 वर्षांपासून आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ही महाराष्ट्रातील 5 मोठ्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजक उत्तम मुणगेकर सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहत आहोत आणि लवकरच तुम्हाला आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला मिळेल 10 ते 14 फेब्रुवारी 2026 ला. धन्यवाद. यानंतर मुख्य व्यासपीठावरती आपण दुसरे आमचे समालोचक ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत. खरं तर मुंबईच्या मायानगरीमधून मुंबई भाईंदरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाच्या जादूने सुप्रीमो ट्रॉफी पर्यंत ज्यांनी सुंदर असं समालोचन केलेलं आहे मनीष पाटील सर यांचा आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतो आहोत. धन्यवाद मनीष सर. अतिशय सुंदर असं समालोचन आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला आवाज स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही ऐकत असतो. आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे सर. त्यानंतर धावसंख्या नोंदक ही भूमिका खूप महत्वाची असते कारण जर धावसंख्या नोंदक जर चुकला तर मग समालोचन चुकतं. पण तसं एकदाही नाही झालं. तर यायचं आहे दीपेश धुरी. आपण सुद्धा खूप चांगल्या लेखनातून आम्हा समालोचकांची मदत केलेली आहे आणि म्हणूनच ते गणित ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जोपासलं आणि समालोचकांची मदत केली. धावसंख्या नोंदकाच्या भूमिकेत आपण या स्पर्धेनिमित्त दीपेश धुरी यांना पाहिलं तर दीपेश धुरी यांचा देखील आपण सन्मान मुख्य मंचावर करत आहोत. आपल्या वतीने अशीच क्रिकेटची सेवा होत राहू यापेक्षा. त्यानंतर कोकणातला गोव्यातला ब्रँडच मी म्हणेन. कारण आयोजक अशा माणसांच्या शोधात असतात की जे फक्त मानधनासाठी नाही तर स्वतः आयोजक म्हणून काम करतात. असं tenniscricket.in असा सदस्य ज्यांनी कोकणातल्या नाही, गोव्यातल्या नाही, महाराष्ट्रातल्या नाही तर पूर्ण भारतातल्या आयोजकांचं मन जिंकलेलं आहे. गौरव सावंत आपण पुढे यायचंय. कारण गौरव आचरेकर भाऊ आपण सुद्धा या, गौरव सावंत आपण सुद्धा या. कारण आचरेकर यांनी IPL मध्ये जो कॅमेरा ऑपरेट केला जातो
तो कॅमेरा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या माध्यमातून तो अजित आजरेकर यांनी तो कॅमेरा ऑपरेट केलेला आहे. tenniscricket.in 21 लाख सबस्क्रायबरचा पल्ला त्यांनी पार केलाय आणि कोकणातल्या, गोव्यातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आयोजकांचा विश्वास संपादित केलाय. tenniscricket.in. थँक्यू. त्यानंतर विजय गुरव जे सहाय्यक स्कोरर म्हणून तुम्हाला सेवा देताना पाहायला मिळाले. विजय गुरव आपण सुद्धा यायचं आहे. विजय गुरव आपण सुद्धा यायचंय. आपण सुद्धा सहाय्यक धावसंख्या नोंदक अर्थात स्कोरर म्हणून आपली भूमिका घेतलेली आहे. तर विजय गुरव आपला सुद्धा आम्ही या निमित्तानं आभार व्यक्त करतोय. आपला शब्द सुमनानं आभार. त्यानंतर सचिन धुरी आपण यायचंय. सचिन नाईक धुरे. चला सचिन नाईक दुरे आपण जर माझा आवाज ऐकत असाल आपण सुद्धा या. सचिन नाईक दुरे आपण यायचंय. आपला सुद्धा शब्द सुमनानं आभार. नामदेवजी तेली, दिलीपजी नाईक दुरे, राजूजी माने कोल्हापूर, प्रशांतजी पवार रत्नागिरी आपण सर्वांनी मंचावर यायचं आहे. नामदेवजी तेली, दिलीपजी नाईक दुरे, राजूजी माने कोल्हापूर, प्रशांतजी पवार रत्नागिरी आपण यायचं मुख्य मंचावर. धन्यवाद. या सर्व सन्मान्य पाहुण्यांचा आभार. तर प्रशांत पवार नाही सॉरी राजू माने जे कोल्हापूरहून आलेले आहेत त्यांचा देखील सन्मान आपण पाहणार आहोत आणि त्यांचं देखील वक्तव्य आपण ऐकलं की ही स्पर्धा पाहून ते सुद्धा भारावून गेलेले आहेत. राजू माने कोल्हापूर यांचा आपण सन्मान मुख्य मंचावर पाहत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. दिलीपजी नाईक दुरे आपण सुद्धा या. आपला देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाईल कारण या जमिनीचे ते मालक सुद्धा आहेत. तर दिलीपजी नाईक दुरे या. आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण ही जागा उपलब्ध करून गेली आपल्या कुटुंबियांनी ही जागा मला उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि अशाच पद्धतीने आपलं सहकार्य. टाळ्यांचा आवाज थांबणार नाही. टाळ्या थांबण्याची परवानगी नाही. टाळ्या होत आहेत आदरणीय दिलीपजी नाईक दुरे यांच्यासाठी. चला वैयक्तिक बक्षीस समारंभ मी सुरू करणारच आहे. प्रशांत पवार या. जसलोक हॉस्पिटलचे प्रशांतजी पवार आपण यायचं आहे. आपला सन्मान सुद्धा मुख्यमंचावर केला जाईल जे रत्नागिरीचे आहेत. प्रशांतजी पवार यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जाणार आहे. आदरणीय मंगेशजी वेद्रुक आपण मुख्यमंचावर यायचे. आदरणीय मंगेशजी वेद्रुक आणि प्रज्वलजी गायकवाड. मंगेशजी वेद्रुक आणि प्रज्वलजी गायकवाड दोन्ही मान्यवरांनी मुख्यमंचावर या प्लीज. प्रज्वलजी गायकवाड आणि मंगेशजी वेद्रुक आपण मुख्यमंचावर या प्लीज. आपला देखील सन्मान या सदस्यांच्या वतीने केला जाणार आहे. फोटोग्राफी खूप महत्वाची असते आणि त्या सर्व गोष्टींना जपलेला आहे मिस्टर मंगेशजी वेद्रुक यांनी आणि प्रज्वलजी आपण दोघांनी यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जे खत्री सर कॉन्ट्रॅक्टर आहेत जे येऊ शकले नाही काही कारणास्तव आम्ही आमच्या सदस्यांच्या वतीनं जी मातीचा भराव आहे आणि सपाटीकरण आहे ते खत्री कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने केलं गेलंय. तर खत्री कॉन्ट्रॅक्टर साहेबांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आणखीन एक व्यक्तिमत्व ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून ती सेवा दिलेलीच आहे. एका चांगल्या ब्रँडचे ते मॅन्युफॅक्चरर आहेत तसेच एक उत्तम आयोजक सुद्धा आहेत. नाव तर तुम्ही ऐकलं असेलच मयूर स्पोर्ट्स. तर मयूर स्पोर्ट्सचे आदरणीय राजूजी भालेकर या. आपली भालेकरवाडी प्रसिद्ध आहे. आपली पावसाळी स्पर्धा प्रसिद्ध आहे आणि आपला ब्रँड मयूर स्पोर्ट्स सुद्धा प्रसिद्ध आहे. सर्व जे आपण टी शर्ट्स पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या जर्सीज पाहतोय त्या आदरणीय राजूजी भालेकर मयूर स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. धन्यवाद आदरणीय राजू भालेकर साहेब आपल्या या सेवेबद्दल आणि या सहकार्याबद्दल. खूप चांगलं समर्थन सहकार्य मार्गदर्शन राजूजी भालेकर यांच्या वतीनं आम्हाला मिळालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. आणि आपण ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे सदस्यच आहात आणि खूप चांगली सेवा आपण दिली त्याबद्दल आभार. समीरजी मालवणकर आपण यायचंय. समीरजी मालवणकर आपण आलेले नाहीयेत पण ज्या क्रिस्टल ट्रॉफीज आपण पाहतोय ती क्रिस्टल ट्रॉफी समीरजी मालवणकर यांच्या फर्म मध्ये अर्थात एक्स ब्रँड मध्ये
ती मॅन्युफॅक्चर झालेली आहे. तर समीरजी मालवडकर आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. आदरणीय श्रीमान काणेकर आपण सुद्धा जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आदरणीय श्रीमानजी काणेकर. तर आता आपण एकच मनोगत म्हणेन किंवा मी आभार प्रदर्शन म्हणेन आदरणीय राजेंद्रजी नाईक धुरे, कारण आम्हाला पुढच्या वर्षी काय तुम्ही करणार आहात ना त्याची ओढ लागलेली आहे आणि ह्या सर्व सदस्यांनी जी मेहनत केली या तरुणांनी सहकार्य केले त्याचं आभार प्रदर्शन तर झालंच पाहिजे. तर माईक तुमच्याकडे सुपूर्द करून आता तुमच्याकडून काय ऐकायला मिळेल ती उत्कंठा वाढली. आदरणीय समीरजी मुला या आपण पुढे यायचंय, कारण जी मला असं वाटतं पुढची जी खुशखबर आहे ती थोडीशी निगडीत आहे. तर आदरणीय समीरजी मुला या गोड बातमीच्या अगोदर तुमचा सन्मान होणं हे आमचं परम कर्तव्य आहे. जशी मी तुम्हाला माहिती दिली होती की एक छोटीशी खुशखबर आहे ती योग्य वेळ आल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, त्याच्यासाठी कारणीभूत आदरणीय समीरजी मुल्ला आहेतच, पण ते कसे त्याची माहिती आपण घेऊया राजेंद्रजी नाईकधुरे यांच्या वतीनं. हॅलो, नमस्कार. भरपूर तर पब्लिक निघून गेलंय, पण जे आमचे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि तुम्ही खेळाडू सगळे आहात, तर सगळ्यांना खेळाडूंना आणि जे गोवा कर्नाटक कुठून कुठून आलेले सगळे प्लेयर आहेत त्यांना मला माझा बाफाडे जुळेश्वर गावातून तुम्हाला मानाचा मुजरा. बोलायचं म्हटलं तर भरपूर काय आहे, पण आपल्या शॉर्टकट आहे. मला पण उद्या सकाळी मुंबईला निघायचं आहे, त्यामुळे आमचे जे जसलोक हॉस्पिटलचे डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टर मनीष कोटरे सर आणि डॉक्टर किरण लटकर सर उद्घाटनाला पण आले, आत्ता पण आलेले आहेत, त्यांना पण उद्या जायचं आहे. तर आम्हाला ज्या ज्या लोकांनी खूप मदत केलेली आहे, जे काही गोष्टी मला सांगायच्या आहेत की आम्ही काही गोष्टी त्रुटी झाल्यात, आमच्याकडून चुका झाल्या आहेत, त्या आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत, त्याच्याबद्दल मला माफी मागायची आहे अध्यक्ष या नात्याने. की यावर्षी आम्ही सगळ्यांकडनं बॅनर घेतले होते, 5,000चा पण बॅनर लावणार असं म्हणालो होतो, पण इथली हवा आणि इथलं हे कातळ भाग असल्यामुळे आम्हाला त्या काठ्या उभ्या करून ते बॅनर लावणं शक्य नाही झालं. ही आमची चुकी आहे आणि त्यांचे बॅनर लागलेले नाही आहेत. आम्ही ऑनलाईन दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण आमच्याकडून ही चूक आहे की आम्ही सांगितलं, प्रॉमिस केलं होतं आणि ते तुम्हाला लावू शकलो नाही. ऑनलाईन दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण पुढच्या वर्षी असं होणार नाही, कारण पुढच्या वर्षी आम्ही मोठी स्क्रीन लावून कंटिन्यू तुमच्या ॲड दाखवू. त्याबद्दल मी तुम्हाला आश्वासन देतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो की पुन्हा ही चूक होणार नाही माझ्याकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून. तुम्ही लांबून आलेले प्लेयर आहात, आम्हाला एक मोठं टेन्शन होतं की एवढी मोठी टुर्नामेंट करायची आमच्या गाठीशी काहीच नव्हतं, ना पैसा होता ना अनुभव होते. पण आमचे उत्तम मुनगेकर साहेब आणि मनीष साहेब सगळे समालोचक आले होते, त्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आमच्या गावातल्या मुलांनी, तरुण मुलांनी एवढा मोठा सपोर्ट केला आहे, तर त्यांच्यासाठी बोलण्यासारखे शब्दही नाही आहेत. असंच तुम्ही आम्हाला पुढच्या वर्षी पण जर हा प्रोग्राम करायचा असेल तर मी बोलणार आहे पुढे आत्ताच, पण तुमची साथ हवी आहे. तसंच या गावातल्या लोकांची साथ हवी आहे. बाफाडे जुळेश्वर मंडळ हे मुंबईचं मंडळ आहे, पावणादेवी मंडळ आहे, हे गावचं मंडळ आहे. 2 मंडळ मिळून हे कार्यक्रम करायचा यावर्षी पहिला अनुभव नव्हता आणि आम्ही करायचा प्रयत्न केला, पण पहिल्या दिवशी दुसरा दिवस गेला. पहिल्या दिवशीपर्यंत आम्हाला एवढं टेन्शन होतं की सगळे आम्ही असं टेन्शनमध्ये काय होणार, कसं होणार माहीत नव्हतं. कारण आम्हाला सांगितलं होतं की भानगडी होऊ शकतात, काही होऊ शकतं, पण आम्ही पोलीस स्टेशनला आमचे बाबूराव सुधीर नाईकधुरे पोलीस स्टेशनला गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही सांभाळू, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पण ही पूर्ण स्पर्धा एक एक दिवस जसा जात होता आणि ती निर्विघ्न पार पडले, त्याच्यासाठी सर्व बाफाडे जुळेश्वर गाववाल्यांसाठी माझा मानाचा मुजरा. आणि यावर्षी पुढची आमचे जसलोकचे डॉक्टर मनीष कोटरे सर आले, सुरेश जोशी सर येऊन गेले, भालेराव सर येऊन गेले, प्रवीण सर येणार होते, डॉक्टर किरण सर येणार होते. काही कारणास्तव लिव्हर ट्रान्सप्लांट आलं त्यामुळे येऊ शकले नाही, पण सगळ्यांनी प्रॉमिस केलं की पुढच्या वर्षी आम्ही नक्की येऊ. आणि आज खुशखबर सांगायची म्हणजे आज दुपारी आमची 11 वाजता मीटिंग होती, त्यावेळेला डॉक्टर सुरेश जोशी सरांनी फोन केला आणि म्हणाले कसं चाललंय राजू.
मी बघतोय, माझ्याकडे अमेरिकेचे पाहुणे आले तरी पण वेळ काढून ही मॅच बघतोय. तर मी त्यांना असं म्हणालो होतो की सर, आज मला मनीष सरांनी सांगितलं होतं का आम्हाला काय माहिती नाही पुढच्या वर्षी अनावरण करायचं आहे काय करायचं, पण हे म्हणाले की तुम्हाला पुढच्या वर्षीसाठी तर आज बोलावं लागेल, तरच हे लोक दुसरीकडे जाऊन बोलणार की पुढच्या वर्षी ज्ञानज्योत आहे, ज्ञानज्योत आहे. तर मी सरांना म्हटलं सर आज मला अनावरण करायचं. त्याने 1 मिनिटाचा पॉज घेतला आणि म्हणले राजू कर, आणि कर मध्ये सगळं आलेलं आहे. आणि सगळ्या बापर्डे जुएश्वर गावातल्या आणि जसलोक हॉस्पिटलसाठी स्पेशली आमचे सगळे जे ऑपरेशन थिएटरचे डॉक्टर आहेत आणि मॅनेजमेंटने आम्हाला खूप सपोर्ट दिला, मेडिकलची सुविधा दिली. किरण सरांनी त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्समध्ये आपल्याकडे प्लेअरला कुठे योगायोगाने लागलं नाही, ते आपलं धन्यवाद आहे आपल्यासाठी की ते कोणाला लागलं नाही सगळ्या प्लेअरला, पण आपण सगळी सुविधा ठेवली होती. आणि आपलं सगळ्यांनी चांगलं मतलब एकदम खूप चांगलं नियोजन झालेलं आहे. आणि माझं बापर्डे जुएश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई आणि पावणादेवीचं सगळ्या आणि आमच्या तरुणांना सगळ्यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापर्डे जुएश्वर. आणि पुढच्या वर्षी ही ट्रॉफी होणार, 100% होणार आणि आपणच घेऊन येणार. जय महाराष्ट्र. हॅलो, आपल्याला परवा दिवशी, सॉरी थोडासा गडबड झाली माझ्यामध्ये, त्या दिवशी सत्यवान थोरेने आम्हाला असं सांगितलं की बाहेर असं फिरता फिरता कोणतरी एक माणूस त्यांना भेटला आणि ते म्हणाले कोणतरी माणूस आहे ओळखत नाही, मलाही नाव माहिती नाही, त्यांनाही नाव माहिती नाही. तर म्हणाले आम्ही तुम्हाला स्पॉन्सर करू इच्छितो असं. मी म्हटलं ठीक आहे, ओके. तर बाळाने सांगितलं की तुम्ही उद्या या. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला समीर मुल्ला साहेब भेटले आणि हे प्रसाद नाईक धुरे यांनी ती आमची गाठ घालून दिली होती. आम्ही त्यांच्याशी बोललो. ते आंबा बागायतदार आहेत, नवीन काय ना काय टेक्नॉलॉजी करतायत, खत कसं वापरायचं काय, ते सगळं आमचं बोलणं झालं. आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला भेटायचं होतं. आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला काय हवं आहे. आम्ही म्हटलं तुम्ही सांगा. ते म्हणले पुढच्या वर्षीचा फर्स्ट प्राईज समीर मुल्ला सर देणार आहेत, हे आज मी डिक्लेअर करतो. ते आलेले आहेत, मी त्यांना माईक देतो. नमस्कार. इथे जमलेल्या तमाम रसिक मंडळी, मी कधीही व्यासपीठावर आजपर्यंत कधीही बोललेलो नाही, त्यामुळे सराव नाही. परंतु यंदा जी बापर्डे मित्रमंडळाने ही स्पर्धा आयोजित केली ही फार मोठी आणि वाखाणण्याजोगी होती. इथले बापर्डे गावचे जे तरुण मंडळी आहे ती आमचे मित्र आहेत व त्या माध्यमातून शिक्षण व क्रीडा ह्या दोघांना मी स्वतः काहीतरी करू इच्छितो ह्या विचाराने इन्स्पायर होऊन यंदा माझ्या काही ज्या मनातील गोष्टी आहेत, ज्या व्यापारी दृष्टिकोन आहेत, ते साध्य करत मी माझे मित्र प्रसाद नाईक दुरे व इतर व्यासपीठावरील माझे संजय लाड, बुवा संदीप बुवा, अजित राणे यांच्याशी मनोगत व्यक्त करत ह्या ज्येष्ठ मंडळींना मी भेटलो. माझे मित्र राजू यांना भेटलो. खरोखरच ही अत्यंत वाखाणण्याजोगी क्रीडा स्पर्धा यंदा भरवली गेली व मी माझे मनोगत व्यक्त करून त्यांना माझ्याकडून काही लागेल, कारण माझी यंदा एक कंपनी आम्ही स्थापन केलेली आहे प्रायव्हेट लिमिटेड, परंतु अजून ती काय अंमलात आलेली नाही. तर लोकांच्या सेवेसाठी व या शेतकरी समाजाला नवीन काहीतरी एक दाखवून देण्यासाठी ती आम्ही स्थापन केलेली आहे. परंतु यंदा माझ्या स्वतःकडून किंवा माझ्या कंपनीकडून जे माझे सहकारी मित्र आहेत त्यांच्याकडून आम्ही ह्या मित्रमंडळाला, ह्या ज्ञानज्योत मित्रमंडळाला, क्रीडा मंडळाला आम्ही सहकार्य करण्याचे ठरवलेले आहे. तर त्यानिमित्ताने जे पहिलं बक्षीस जे काही ठरेल त्यांचं ते आम्ही द्यायला तयार आहोत. मला ह्या व्यासपीठावर बोलवल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचं आभार व्यक्त करतो.
थँक्यू समीर मुल्ला सर. पहिल्यांदा बोलले असं वाटलंच नाही काय, तू मनापासून बोलले म्हणून ते व्यवस्थित झालं. खूप छान मनोगत व्यक्त केलं समीरजी. तर आता आपण बक्षीस वितरणाकडे वळतोय, पण एकदा या तरुणांसाठी टाळ्या होऊन जाऊ ज्यांनी 2 महिने मला असं वाटतं जास्तच ती मेहनत घेतलेली आहे. थँक्यू सर. या आयोजनाच्या निमित्त आपण सर्व व्यासपीठावर जमलो, सर्व मान्यवरांचे आभार. आणि ह्या तरुण मुलांनी, ह्या गावातल्या तरुण मुलांनी ज्यांना आम्ही कदाचित ओळखत पण नाही, एवढी छोटी छोटी मुलं या जिथे काम करतात, जेवण वाढायसाठी होती, पाणी द्यायसाठी होती, या पत्रावळी ग्लास उचल्यासाठी होती, त्या तरुण मुलांचं मी स्वागत करतो. त्यांना एवढं सांगेन, आम्ही जे माध्यम आता निवडलं आहे हे शैक्षणिक माध्यम बापडे जुवेश्वर ग्रामविकास मंडळ यांनी आयोजित केलेला हा ज्ञानज्योत क्रीडा महोत्सव, या महोत्सवाचं आयोजन एवढ्या करताच होतं की कुठेतरी शाळेचं भवितव्य शैक्षणिक सत्रासाठी आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी आम्ही हे निवडलेलं साधन. आणि आज त्यातून आपण काय गवसलं तर पुढच्या वर्षीचा एक आपल्याला मुलाजीसारखा व्यक्ती सापडला इथे या व्यासपीठावर, हे आमचं आज दिलेलं आम्ही या प्रयत्नाचं यश आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर्वांचं आयोजकांचं. थँक्यू. धन्यवाद. काय राहिलं असेल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण आम्ही प्रयत्न केलाय की सर्वांचा सन्मान करण्याचा. कोणाचा सन्मान राहून गेलायचा असेल आपण मोठं मन राखून आम्हाला माफ करायचं आहे. आणि म्हणून आता पुढे मी वळतोय, बक्षीस वितरणाकडे वळतोय. अंतिम सामन्याचा सामनावीर जो देण्यासाठी मी विनंती करतोय श्री आशिषजी राणे, आपण यायचं आहे. आशिषजी राणे या आपल्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याचा सामनावीर 5,000 रुपये कॅश असं स्वरूप आहे त्या, आणि 2 ट्रॉफी असं स्वरूप आहे श्रीयुत आशिषजी राणे. तर ज्यांनी गोलंदाजी उत्तम दर्जाची केली, 2 षटकं हाताळताना 14 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्यात, अंतिम सामन्याचा सामनावीर रोहन खरात. परीस परफ्यूमच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर आहे, त्यानंतर कॅश प्राइज आहे 5,000 रुपयांचं आशिष राणे यांच्या वतीनं, आणि त्यानंतर ट्रॉफी आशिष राणे यांच्या वतीनं पुरस्कृत झालेली आहे. देतोय आपण फायनलचा सामनावीर ठरतोय पुण्याचा मिस्ट्री बॉलर मिस्टर रोहन खरात. एक्स ब्रँडच्या वतीनं ती ट्रॉफी मॅन्युफॅक्चर केलेली आहे. धन्यवाद. पुढील पुरस्कार असेल बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर खरं तर ते परीज परफ्यूमच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर आहे, कॅश प्राइज 5,000 रुपयांचं, आणि जे स्पॉन्सर केलेलं आहे आशिषजी राणे यांच्या वतीनं बेस्ट बॉलरचा पुरस्कार तो देण्यासाठी मी विनंती करतोय मुख्य मंचावर संजय लाड यांच्या वतीनं 5,000 रुपये कॅश आणि ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या जीवनजी नाईक धुरे यांनी. तर उत्कृष्ट गोलंदाज श्रीकांतजी नाईक धुरे, आपण पुढे यायचं, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. संजयजी लाड यांच्या वतीनं कॅश प्राइज 5,000 आणि जीवनजी नाईक धुरे यांच्या वतीनं ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. श्रीकांतजी धुरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. तर तो फलंदाजच आहे आणि फलंदाजीमुळेच तो ओळखला जातो. पण 1-2 वर्षांमध्ये त्याच्या मनाविरुद्ध क्रिकेट चालू आहे, पण त्यांनी मनाशी निश्चय केलाय की ज्या संघात खेळेन त्या संघाचं सोनं कुठल्याही माध्यमातून करेल. आणि म्हणूनच गोलंदाजी करताना 11 विकेट संघ आहे भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी, आणि गोलंदाज आहे मोरगावचा अक्षय तावरे. अभिनंदन. आदरणीय श्रीकांतजी नाईक धुरे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय. संजयजी लाड यांच्या वतीने 5,000 रुपयाचे आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत, आणि जीवनजी नाईक धुरे यांच्या वतीनं ती ट्रॉफी. धन्यवाद. आणि धन्यवाद. पुढे जाऊया. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
ज्यांनी सर्वोत्तम झेल टिपलेला आहे या स्पर्धेतला, तो पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय संदीपजी नाईक-धुरे आपण यायचं आहे. आणि स्वरूप आहे 5,000 रुपये संजयजी लाड यांच्या वतीनं आणि ट्रॉफी आहे जीवनजी नाईक-धुरे यांच्या वतीनं. तर संघ आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि तो क्षेत्ररक्षक आहे सूरज गावडे. सूरज गावडे ठरत आहेत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जीवनजी नाईक-धुरे आणि संदीपजी नाईक-धुरे या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे जीवनजी नाईक-धुरे यांच्या वतीनं आणि कॅश प्राइज 5,000 रुपये संजयजी लाड यांच्या वतीने मला पुरस्कृत झालेला आहे. अभिनंदन सूरज गावडे बेस्ट बॅटर. पुन्हा एकदा संजय लाड यांच्या वतीने 5,000 रुपये मला स्पॉन्सर झाले आणि जीवनजी नाईक-धुरे यांच्या वतीनं ट्रॉफी. बंड्या नारकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. बंड्या नारकर या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. आपण अनालिसिस जाणून घेऊया बॅटिंगचं. ज्यांनी फलंदाजी करताना 81 धावा बनवल्या आहेत आणि ते ओपनर बॅटर म्हणून त्यांच्या संघात खेळले. एक सामना वगळला तर ओपनर बॅटर म्हणून ते खेळले त्या संघामध्ये. संघ आहे पुन्हा एकदा भाव्या स्पोर्ट्स साईश 11 आणि त्या विशाल की रोहित ही चढाओढ आहे. आणि तो पुरस्कार रोहित तू कितीही सांगितलंस तुलाच मिळणार आहे. रोहित खरा ठरतायत बेस्ट बॅटर ऑफ ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. अभिनंदन. 81 धावा भाव्या स्पोर्ट्स साईश 11. कॅश प्राइज 5,000 रुपये संजयजी लाड आणि ट्रॉफी जीवनजी नाईक-धुरे यांच्या वतीनं आणि बंड्याजी नारकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. थँक्यू. बाईक असती तर आपण मालिकावीर शेवटी ठेवली असती पण कॅश प्राइज आहे. तर परीज परफ्यूमचे मयूरजी घाडी यांच्या वतीनं मालिकावीर आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. तर मी आदरणीय मयूरजी घाडी, आपला ब्रँड खूप चांगला आहे, रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आपण अजूनही परीज परफ्यूम ट्राय केला नसेल आवर्जून परीज परफ्यूम ट्राय करा. स्वस्त दरामध्ये चांगलं प्रोडक्ट परीज परफ्यूम. त्याचे ओनर मयूरजी घाडी यांच्या वतीनं आम्हाला 25,000 रुपये रोख मालिकावीरसाठी पुरस्कृत झालेले आहेत. तर आपण तो पुरस्कार देतोय आणि मालिकावीर हा खेळाडू कोण असेल? तो खेळाडू अंतिम सामन्यात नाही खेळला. तर त्यांनी प्रायमरी स्टेजमध्येच 135 धावा पूर्ण केल्या होत्या लीगमध्ये 135 आणि आजपर्यंत 150 पार 154. जो एकटाच खेळला ज्याला इतर खेळाडूंची साथ नाही मिळाली त्याचमुळे त्याचा संघ पराभूत झाला. पण फलंदाजीने लोकल बॉयने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. पण हा लोकल बॉय पुढच्या वर्षी ग्लोबल म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. नाव काय मला सांगण्याची गरज आहे का? नाव आहे ज्याचं धावांचं मीटर नेहमी चालू असतं. पीटर फर्नांडिस इज द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीरचं बक्षीस 25,000 रुपये जे आम्हाला पुरस्कृत झालंय मयूरजी घाडी. ट्रॉफी सुद्धा त्यांच्या वतीनंच पुरस्कृत झालेली आहेत. परीज परफ्यूमचे प्रोप्रायटर ओनर मिस्टर मयूरजी घाडी ते नाही आहेत. आलेत का? धावत आहे 10 सेकंड मध्ये आला पाहिजे पीटर. त्याला मी पार्किंग मध्ये बघितलं होतं म्हणून मी थोडं स्लोच बोलत होतो. अभिनंदन पीटर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. यू डिझर्व इट.
लीग मध्ये त्याच्यामुळेच हा संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेला एकटाच खेळला होता शेवटच्या सामन्यामध्ये. पीटर फर्नांडिस एसपीएस आवेरा 154 धावा पूर्ण स्पर्धेमध्ये. स्वीकारण्यासाठी यायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस जाते सावरेश्वर आवेरा एसपीएस आवेरा. पीटर आपण बक्षीस स्वीकारायचंय. कॅश प्राइज 25,000 रुपये आणि ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी जी एक्स ब्रँडच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटची देण आहे. तर संगमालकाशी थोडी चर्चा करूया. ऍडव्होकेट वराडकर यांच्याशी आपण चर्चा करूया. आवेरा संघाचे ओनर आहेत. ऍडव्होकेट जी, थोडक्यात व्यक्त व्हायचं आहे तुम्हाला. कसं वाटलं या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन? सर, प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळेला स्पर्धेमध्ये भाग घेत असतो, पण आजपर्यंत चौथं बक्षीस म्हणजे मोठ्या टुर्नामेंटला आजपर्यंत ही मोठी भावना आहे आणि त्या भावनेसाठी मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजकांचं सरांचा आभार व्यक्त करतो आणि दोन गोष्टी समजतो. अभिनंदन तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी वराडकरजी. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जे पुन्हा एकदा अंबाजी राणे यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेलं आहे आणि अंबाजी राणे यांच्याच शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. तृतीय क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी आहेत गोवन स्ट्रायकर्स गोवा. आपण यायचं आहे. कॅश प्राइज आहे 25,000 रुपयाचं आणि क्रिस्टल ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे अंबाजी राणे यांच्या वतीनं. चला गोवन स्ट्रायकर्स या आणि आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम गोवन स्ट्रायकर्स गोवा. पुढे जाऊया. धन्यवाद. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला नगरसेवक सहदेवजी बापर्डेकर यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. रोख 1,25,000 रुपये कॅश आणि ट्रॉफी आदरणीय नगरसेवक सहदेवजी बापर्डेकर यांच्या वतीने मला पुरस्कृत झालेला आहे. आणि मी विनंती करतो डॉक्टर मनीष कोठारी यांना आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. कॅश प्राइज आहे 1,25,000 रुपये आणि क्रिस्टल ट्रॉफी जी एक्स ब्रँडच्या मॅन्युफॅक्चर युनिटमध्ये बनवली गेलेली आहे आणि तो पुरस्कार जातोय अवधूत स्पोर्ट्स कणकवली. या उपविजेता ठरलेले आहेत ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे या पहिल्या पर्वाचे अवधूत स्पोर्ट्स कणकवली. थँक्यू. थोडक्यात बोलतो. ओनर बोलतील की कॅप्टन बोलतील? आता ओनर बोलतील असं मला वाटते ना. ओनरचं मला थोडक्यात जाणून घ्या. कारण बघा, ओनर असतील तर मग खेळाडू जगतील, आयोजक असतील तर खेळाडू जगतील. तर ओनरचं देखील आपण मत जाणून घेऊया की आपण या विश्वासाने या सर्व खेळाडूंवर भरोसा ठेवलेला आहे. तर थोडक्यात या अवधूजी थोडक्यात स्पर्धा कशी होती गोपाळजी आणि थोडक्यात या अंतिम लढतीबद्दल? स्पर्धा चांगली होती. पहिल्यांदा स्पर्धा केली म्हणजे थोडाफार असा अनुभव पण नाही स्पर्धा करायचा, पण एकदम छान स्पर्धा केली. बाबूदुरेने मला 1 महिन्यापूर्वी कॉल केला होता की आपल्याकडे टुर्नामेंट खेळायला यायलाच पाहिजे. आणि मी त्याला तेव्हाच शब्द दिला की मी इकडे येणार खेळायला. आणि आमचे स्पॉन्सर अवधूत स्पोर्ट यांनी आम्हाला संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि मंडळाचे पण आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद अवधूतजी आणि धन्यवाद अवधूत स्पोर्ट्स. चला आता शेवटचा आणि महत्वाचा पुरस्कार. पण
अजूनही कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, पुन्हा एकदा मी तीच विनंती करतोय की कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, महिना भगिनी, आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्या अगोदर मी महादेवजी नाईक यांना विनंती करतो मुख्य मंचावर यायचं आहे. महादेवजी नाईक, आपण मुख्य मंचावर या. तुम्हाला थोडासा वेगळं बोलवतोय, तुम्हाला थोडी रॉयल एंट्री देतोय, बाकी नंतर अनाउन्समेंट मी करीनच. का बोलवलंय त्याचं मागे एक कारण आहे, म्हणून तुम्हाला मी मुख्य मंचावर बोलवलेलं आहे. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव जेव्हा जाहीर झाला, पहिल्या टीमची नोंदणी ही होती आणि ती पहिल्या क्रमांकावर गेले भव्या स्पोर्ट्स साईश 11. आता थोडंसं बोलावं लागेल महादेवजी. सर्वप्रथम अमोलदादा आणि बाबूदादांसाठी खूप म्हणजे खूप टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण त्यांनी हे आयोजन जे करून दाखवलंय. म्हणजे आज सावंतवाडीमध्ये आमच्या तिकडे प्रसिद्ध आहे आनंदवाडी ट्रॉफी, पण आज तिकडे आठवण काढतील की ज्ञानज्योत ट्रॉफी कधी आहे. त्यानंतर आभार मानेन संदेश दादांचे. संदेश पार्टींना जेव्हा ही टुर्नामेंट मी डिक्लेअर झाली, पहिला फोन मी त्यांना केला, म्हटलं मला ही टुर्नामेंट खेळायची आहे. म्हटलं टीम बनवायची सगळी जबाबदारी तुमची आहे. त्यानंतर पुढचे आभार आहे प्रशांत घावनळकर. 2 दिवस देवगडमध्ये राहून सर्व प्लेयरची सगळी काही म्हणजे त्यांना जे काही हवं नको ते त्या एकट्या माणसाने, मी नसतानाही त्या माणसाने केलंय. त्यांचे पण मी खूप आभार मानतोय. आणि हे टुर्नामेंट मी तर मानतच नाही की पहिल्यांदा भरली आहे. असं वाटतंय की भरपूर वर्ष ही टुर्नामेंट चालूच आहे. आणि देवगडचं खरं नातं सांगायचं झालं तर जी नवीन टुर्नामेंट होते त्या टुर्नामेंटमध्ये पहिलं बक्षीस आहे आजपर्यंत मलाच भेटलं. सुरुवात तर यंगस्टारपासून, मी यंगस्टारला नवीन सुरुवात केली, पहिलं बक्षीस मीच मारलं. त्यानंतर दिनेश गावकरांनी यंदा SPL भरलं, ते पहिलं बक्षीस मीच मारलं. आणि आता ज्ञानज्योतने पहिलं वर्ष ती पण मीच पहिलं बक्षीस मारलंय. देवगडकरांना एकच सांगेन, अशा टुर्नामेंट भरत राहा, मी दरवर्षी पहिलं बक्षीस मीच मारेन. धन्यवाद. राजेंद्रजी, पेन आणि डायरी आहे का आपल्याकडे? पुढच्या वर्षाच्या पहिल्या संघाची नोंदणी करूया का महादेवजी? पुढच्या वर्षाच्या पहिल्या संघाची नोंदणी करूया. क्या बात आहे. चला, ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचं पहिलं पारितोषिक जे आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे डॉक्टर सुरेश जोशी सरांच्या वतीनं 2,50,000 रुपये, आणि ती क्रिस्टलची ट्रॉफी ती सुद्धा 50,000चीच आहे. तर हे बक्षीस देण्यासाठी डॉक्टर किरण लडकत सरांना विनंती करतो, आपण पुढे यायचं आहे. आणि ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे चॅम्पियन भव्या स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात चर्चा आहे नावाची. रामदेवता आई पावना देवीची सत आहे मानाची. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव शानवा परडे गावाची. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव शानवा परडे गावाची. संकल्पना भारी बापाडे जुवेश्वर मुंबई ग्रामस्थांची. संकल्पना भारी बापाडे जुवेश्वर मुंबई ग्रामस्थांची. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात चर्चा आहे नावाची. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।